आजच्या या चर्चेमधनं काही मार्ग निघतो का आणि हे उपोषण मागे घेतलं जातं का हे आपल्याला बघावं लागेल। धन्यवाद बालाजी या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। तर यावरती परिणय फुके यांची काय प्रतिक्रिया येते आपण बघूया। आमची भूमिका नेहमी एकच राहिली आहे की मराठ्यांना जो वेगळं आरक्षण दिलं त्याचं कोणताही हरकत आम्हाला नाही आहे, पण ओबीसी मधनं मराठ्यांना आरक्षण देण्याला आमचा विरोध आहे। आणि अनेक मागील ज्यावेळेसपासनं जरांगेजी या आंदोलन त्यांनी सुरू केलेलं आहे त्यावेळेसपासनं आम्ही ओबीसी संघटना म्हणून आणि ओबीसीचे सगळे प्रतिनिधित्व म्हणून आम्ही नेहमी त्याला विरोध केलेला आहे। आणि मी आधीपासून सांगत होतो आपल्याला की जरांगेच्या मागे काहीतरी दुसरा हेतू आहे, त्यांना आरक्षण नको आहे, त्यांना त्याचं राजकारण करायचं आहे। मनोज जरांगे उपोषण सुरू करतात तर पहिल्या दिवशी कोण जाऊन भेटतं तर शरद पवार जाऊन भेटतं, पहिल्या दिवशी कोण जाऊन भेटतं तर राजेश टोपे जाऊन भेटतात, राष्ट्रवादीचे नेते जाऊन भेटतात। आणि हेच ओबीसी समाजाचा एक कार्यकर्ता जर उपोषण करता, आपल्या रास मागण्यांना उपोषण करता, आपल्या हक्क वाचवण्याकरता जर उपोषण करतात आहे तर त्यांना भेटायला यापैकी कोणीही जात नाही। आणि याचा अर्थ हा झालेला आहे की हे शरद पवार साहेब आणि एनसीपी त्यांची एनसीपी एक मेसेज देत आहे महाराष्ट्राला की ते या मराठा आंदोलनाच्या मागे कोण आहे तर शरद पवार साहेब हे निश्चितच आम्हालाही कळलेलं आहे।